की आपण थोडं टचअप करूया, कारण आहे ना ते असे बुरबुरतात म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे करताना. म्हणजे मी शक्यतो रॅपिडो किंवा ऑटोचा यूज करते जर मला. तेवढंच दिलंय मला प्रणयने फक्त. एवढं चांगलं मी खायला घेतलं हिला. गोड गोड लागते ते. बोलते मला हे सगळं आवडत नाही, मी वडापाव खाल्ला असता. समोर नागोरी चाय. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज माझी सकाळ झालेली आहे, सकाळी 5:30 वाजताच. कारण मला जायचं होतं 7 वाजताच्या बुकिंगला. आज बऱ्याच महिन्यानंतर मी 7 वाजताची बुकिंग घेतली, कारण सकाळीच मला म्हणजे म्हणजे सकाळी सकाळी नाही आवडत. मी माझं 9 ते 10च्या नंतर टाइम म्हणजे नेहमी काम चालू करते. तर असो, आज बऱ्याच महिन्यानंतर गेले, काम करून आले, कारण मला ना दुपारनंतर फ्री राहायचं होतं. कारण मी चाललेली आहे आज सलॉनमध्ये जाण्याचं हे कारण आहे, कारण मला परत आज केसांना ट्रीटमेंट करायची आहे. मागे मला वाटतं 7-8 महिन्यापूर्वी मी केरास्मूथ केलं होतं केसांना, आणि आता जवळपास ते गेलेलं आहे. म्हणजे एवढे हेअर माझे वाढलेले आहेत. आणि आता मग त्यांना म्हटलं की आपण थोडं टचअप करूया, कारण आहे ना ते असे बुरबुरतात म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे करताना. म्हणजे मी शक्यतो रॅपिडो किंवा ऑटोचा यूज करते जर मला म्हणजे कामाला वगैरे जायचं असेल. तर रॅपिडोमधून उतरलं ना, मी असं बघते ना, तर असे केस माझे असे उभे राहिलेले असतात. सो मला ना ते एवढं घाणेरडं वाटलं त्या दिवशी ना, तर मी म्हटलं की नाही, आता मी करणारच. आता सॅटर्डे संडे जाऊ दे, तर आज सोमवारी म्हटलं जाऊन करूया. तर आज कालच अपॉइंटमेंट घेतली आणि आता मी चाललेली आहे थोडंसं म्हणजे केसांचं मेकओव्हर करायला. सो अजून एका गोष्टीमध्ये कन्फ्युजन आहे की मी केरास्मूथच करू की नॅनोप्लास्टी या. तर बघू आता, तिकडे जो हेअर ड्रेसर जे मला सांगेन ते मी करायचं, म्हणजे तेच करणार आहे मी. सो बघू आता काय होतंय, कारण आहे ना केसांवरती मी एवढ्या गोष्टी करत असते नेहमी. मागे हायलाइट्स केलं, त्याच्या ग्लोबल हायलाइट्स केलं, ग्लोबल प्लस हायलाइट्स केलेलं, त्याच्यानंतर नॅनोप्लास्टी केलं, परत केरास्मूथ केलं. आता परत बघू तो काय करतोय ते जे करतील ते. आणि ऍक्च्युली मला खरंच कर्ल्स करायचे आहेत, पण कर्ल्स करण्या एवढे माझे हेअर्स नाही आहेत. खूप दाट आणि पातळ झाले ट्रीटमेंट करून करून करून. पण एवढी चरबी असते ना, म्हणजे माझ्या अंगात एवढी चरबी आहे की केस पातळ होतात, पण तरी पण मी त्यांच्यावर काय ना काय करत राहते. पण काय करू मी तरी, मला मग ते हेअर वाढले ना की मग ते चांगले नाही वाटत. आणि स्ट्रेट हेअरची आता सवय झाली आहे, आणि ना मॅनेज करता येतात स्ट्रेट हेअर. सो मला पटकन जाता येतं कुठे पण, पटकन आपलं असं कोंब केलं का निघालं, पटकन हेअरस्टाईल वगैरे अशी काय बनवत बसायची गरज नाही लागत. आता पहिला खूप असं वेण्या बांधा, त्या सागर वेणी, हे ते खजूर वेणी, काय 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 करावं लागायचं. पण जेव्हापासून मी हेअर स्ट्रेट करायला लागले ना, मी काहीच करत नाही. गप आपले असे असे कोंब करायचे, क्लिप लावायचा, काय निघालो आपण. तर असं जास्त बकबक नाही करत. तर माझ्यासोबत येते माझी बहीण आणि प्रणय, त्या दोघांना मी घेऊन चालले. आधी मम्मीला पण घेऊन जायचा विचार केलेला, पण मम्मी नाही येत, तिला बरं नाहीये. सो या दोघांनी घेऊन चालले, थोडंसं मला पण टाइमपास होईल, नाही तर एकटं बसून बसून वैताग येतो. आणि प्रणय असेल तर थोडंसं मजा येते. तर माझी बहीण पण बघू, तिला जर काय करावंसं वाटलं तर ते सुद्धा ती करेल. तर बघू आता आपण, मी निघते सालनमध्ये. तर आता जास्त वेळ नाही घालवत, चला. अरे हसा तरी, प्रणय हाय कर. तर प्रणय आणि आम्ही आलोय नॉम नॉम मध्ये. तर प्रणय प्रणय काय करतोय आता? गेम खेळायचं. प्रणयची मम्मी. आपल्या दिवाना. तेवढंच दिलंय मला प्रणयने फक्त. प्रणय ना आमचा लहानपणापासून स्वार्थीच आहे. आणि प्रणयला लहानपणापासून माझा खूप राग करायचा ना प्रणय. करायचा राग. प्रणय लहान होता ना, तर त्याच्याने माझं भांडण व्हायचं जरा जरा. आणि त्याच्यामुळे त्याच्या मम्मीचं आणि माझं पण भांडण व्हायचं. हे ना गं. मारामारी. मारामारी झाली होती एकदा, आणि ह्याच्यामुळे झाली ती. हम्म, नारद मुनी. ना वडापाव खाऊन ये जा. एवढं चांगलं मी खायला घेतलं हिला. गोड गोड लागते ते. बोलते मला हे सगळं आवडत नाही, मी वडापाव खाल्ला असता. ठेव ना मग, नको खाऊ तू, आम्ही खाऊच नाही. काय प्रणय, जा वडापाव बघ, 2 खाजा जा. दे पैसे. हा देते, ते चायनीज ठेवून दे. प्रणय सांग तिला मी खाईन म्हणून. खाना. मग काय,
हा नको मला. मग प्रणयला माया आहे त्याची. हा ते तोंड मग मायाचं. किती छान दिसतात हे नूडल्स. तर आज माझे केस चेंज होणार आहेत म्हणून मी त्या आनंदामध्ये चायनीज घेतलंय. आवडलं तुला? खरंच. हो तर थोडे. शक्कर डलके देतो पोलीसने. मला सांग हे इकडचं ना चायनीज मला लय आवडतं. तर तू त्याला 10 पैकी किती मार्क देशील? 8. 2 गोड्या म्हणून. प्रणय तू? का? लय गोड. काय गोड आहे? चिली पोटॅटो. आता हनी चिली पोटॅटो हे थोडस स्वीट असेलच ना. यांना ना असं ते झणझणीत चायनीज भेळ आवडते खायला. शेजवान चटणी ओतून ओतून. तर यांना काय झालं माहितीये का, आता माझ्या ना मम्मीचा कॉल आला होता, व्हिडिओ कॉल. गाणी म्हणत. तर इथे ना 4-5 जण म्हणजे ऑफिसचे 4-5 जण इथे आले होते आता लंच साठी. आणि मम्मीचा कॉल व्हिडिओ कॉल स्पीकरवर असतो ना. तर मम्मी माझी जोरात गाणं बोलते. मी कट केला फोन आणि तिने परत केला फोन आणि मला म्हणते काय ग काय झालं कट केलास? मी म्हटलं अगं व्हिडिओ कॉल चालू आहे तुझा आणि म्हटलं लोक आजूबाजूला आहेत. तर बोलते मग स्पीकरवर कशाला ठेवलायस? तिला माहितीच नाही व्हिडिओ कॉल स्पीकर मम्मी माझी आणि नंतर बोलते हा मग ठीक आहे ना त्यात केवढं लोकांना घाबरायचं. कशी आहे ना मम्मी आपली? तिला एवढं इतक्या वर्षात एवढं कळलं. व्हिडिओ कॉल स्पीकरवरच असतो. थंड 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 थंड. थंड पाणी आहे यार. फर्स्ट टाइम ना मला माझं त्यानेच केलंय. एकटे एकटे करणार आहेस ना. कर कर. झोपले झोपले बघा बघा. चायचे वाजता येते. खाण्याला होतायच आहे का? एवढा लांब गेली चाय आणायला. कुठे गेली? ते बघ समोर नागोरी चाय. त्याच्या नाही इथे पार्टी करायला आलाय तू. फिरायला आलाय तू? रामकाकडे. चाय प्यायला आलाय आता उठून. ही इकडे एक हसते आणि तिचं पोरग कुठे? प्रणय कुठे? तो तिकडे बसून हसतोय आणि इकडे बसून पागल झालं दोघं. हा मुलगा आहे ना हा अभ्यासात खूप हुशार आहे. आता पण तो अभ्यासच करतोय बघ. दाखव रे. एवढा अभ्यास करतो ना हा. प्रणय आमचा आहे ना. आज मी तुम्हाला आमच्या प्रणयच्या क्वालिटी सांगते. प्रणय सकाळी 5 वाजता उठतो. त्याच्यानंतर नाही ऐक ना थांब मला सांगू दे यार. त्याचे जे चांगले गुण आहेत ते सांगितले पाहिजे. सकाळी 5 वाजता उठतो आणि मग त्याच्यानंतर मग वॉशरूमला वगैरे जाऊन येऊनपर्यंत 5:30 वाजतात. मग त्याच्यानंतर तो आंघोळीला जातो. आंघोळी वगैरे करून 6 वाजता येतो. मग 6 वाजता तो जातो 1 तास वर्कआउट करतो. चालायला जातो 1 तास. मग 7ला घरी येतो. मग त्याच्यानंतर फ्रुट्स खातो. म्हणजे शाळा नसताना रे. नाही शाळा असताना 4ला उठतो सकाळी. आणि मग त्याच्यानंतर तो अजिबात हे नाही खात. बाहेरचं अजिबात खात नाही. मोबाईल अजिबात वापरत नाही. टीव्हीला मोबाईल तर अभ्यास करायला लागला ना की 4-4 तास उठत नाही अभ्यासावर. आणि बाहेरचा काहीच घाण नाही खातो. वडापाव इंग्लिश आहे. हो हा इंग्लिश. म्हणजे एवढा गुणी मुलगा आमच्या घरामध्ये जन्माला आला आणि त्याच्या आईचं भाग्यच बदललं. सकाळी 4ला कोण उठतं? ती स्वतः त्याची मम्मी पण उठत नसेल पण तो उठतो. आणि मग नंतर स्वतः तयारी करतो. मग ती त्याला डब्बा देते. मग तो शाळेत जातो. प्रणय काय म्हणायचं तुला? प्रणय तुला काय वाटतं तुझी मावशी म्हणजे तुला
म्हणजे असं फ्री माइंडेड कोण आहे, म्हणजे असं तू पाहिजे ते तुला करू दे अशी माऊ माऊ की मम्मी? लवकर उत्तर द्यायचं नाही तर मोबाईल काढून घेतला जाईल. लवकर. एक्सक्यूज मी, दिस इज माय मोबाईल. घेतलाय काढून का? उत्तर दे पटकन चल. दोघं पण. पण घे मोबाईल घे काढून, एक उत्तर करू द्यायचं. म्हणजे तू मला पणी बरोबर कम्पेअर करतो. मस्त आहे का? तर आता मी चालले घरी, पाऊस पडतोय म्हणून थांबले. तर मला अजून उद्या परत बोलवले, हेअर वॉश करायचं आहे आणि मग एकदा परत स्ट्रेट करणार. आणि मला इथे केसांचं पडलंय आणि यांचं काय चाललंय. प्रणय, ते माझे केस आहेत प्रणय. हात लाव ना केसाला माझ्या. आर्किटेक्ट झाले ना? नाही, हात लाव ना केसाला माझ्या. लाव तर. मस्त वाटत ना, एकदम सिल्की सिल्की. हा प्रणय, हात लाव परत एकदा. लाव ना. बघ मग मार खाणार, मग म्हणून मार खायची, म्हणून मार खातो हा माझा. याला मारलाच पाहिजे बरोबर. पनी मारते ते बरोबर मारते याला. त्याची पण केस स्ट्रेट करूया काय? केस बाल स्ट्रेट करना पडेगा. दोघं पण पागलच आहेत नाही काही. आम्हाला आहे ना सलॉन वाल्यांनी शेंडी लावली आहे. मी त्यांना बोलली मला सेम डे वॉश द्या, तर मला त्यांनी वॉश नाही दिला. आता आम्ही 4 तास बसून पण उद्या परत वॉशला यायचं. ह्या लोकांमुळे माझ्यासोबत सगळे असेच करतात. त्यांना बोलले हा चालेल 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 चालेल. हा, कारण ते बोलले काय माहितीये का, ऍक्च्युली पनीमुळे काही नाही झाले, मी दिसत नाही. ते लोक बोलले की चांगला रिझल्ट यायला पाहिजे तर मग 1 दिवस ठेवा. म्हणून मी म्हटलं ठीक आहे चला आपण. पण मंदच भाऊ बहीण वाटतात दोघं, गळ्यात गळे घालून चाललो. प्रणय ऐक ना, प्रणय पुरी नाही तो पुरा आहे बघ. पुरा आहे तो पुरा. कोणी करताही नाही. प्रणय आमचा अभ्यास करते, किती बरं वाटतं माहितीये प्रणय मला तुला असं बघून. मग करतोय तो अभ्यास करतोय. अभ्यास केला तर काय बिघडत नाही. शाळेतली पीटीचा सर आहे ना, त्याने तर ते बघितलं ना तरी पण मला सांगतो हा अभ्यासच करत नाही. प्रणय करा अभ्यास. नाही सांगत. हा काय काय सांगत का तू सांग. लहान आहे तो, मस्ती थोडीशी करतात पोरं. मस्ती थोडीशी. तर हा काहीतरी बाउल केक आहे, सोहम मागवत होता खूप, म्हणून मी घेऊन आले, कारण आज त्याला काहीच नव्हतं आणलेलं. तर हे इथे सेट होतंय आणि इथे 2 आईस्क्रीम आणलेत बाबांना आणि माझ्या मामाची मुलगी तिला. आणि ही माझी आईस्क्रीम, ही शॉवर कॅप, आणि ही माझी चावी.